तर हॅलो एव्हरीवन, आजची आपली व्हिडिओ असणार आहे गटारी आणि दीपामावस्या स्पेशल. कारण की आज दोन्ही गोष्टी एकत्र होत्या. तर मग पहिले आम्ही घरातून निघालो होतो संध्याकाळी मटण आणायला जायला आणि पोचून बघतो तर काय बाप रे बाप, खूपच गर्दी होती. कारण ऑब्व्हियसली गटारी स्पेशल. मग त्याच्यानंतर आम्ही मटण वगैरे घेतल्यानंतर पुढच्या स्टॉपला थांबून आम्ही पटापट आमचं सॅलडचं सामान घेतलं होतं आणि मग मी डायरेक्टली निघालो होतो घरी जायला. कारण की घरी जाऊन आम्हाला करायची होती दीपपूजनाची तयारी आणि लेट झालं होतं. सो मग पटापट आम्ही ते घरी पोचलो. घरी पोचल्यानंतर सर्वात आधी दिवे वगैरे स्वच्छ करून घेतले आणि त्याच्यानंतर छान अशी मी इथे सिंपल अशी पूजेची मांडणी करून घेतली होती. पूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर वेळ होती माझ्या वेदांशला ओवाळण्याची. कारण आमच्या घरातला सर्वात छोटा आणि गोडसा दीपक आहे माझा वेदू. आणि आजच्या दिवशी लहान मुलांना कणकेचे दिवे बनवून ओवाळलेलं खूप चांगलं असतं त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या पुढच्या चांगल्या आयुष्यासाठी. तर मग त्याला मी ते ओवाळून घेतलं छान. त्याला आमचे इथे शेक देतात ओवाळल्यानंतर, ते दिलं. त्याच्यानंतर त्यासाठी खूप सारे देवबापाकडे प्रार्थना केली की माझ्या वेदांशला खूप 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 सुखी ठेवा, त्याला खूप चांगलं आरोग्य द्या, तो खूप मोठा होऊ दे, खूप पुढे जाऊ दे आणि त्याचं आयुष्य अगदी खूप खूप जास्त सुखाने आणि हॅपीनेसने भरलेलं असू दे. मग त्याच्यानंतर त्याच्या तुतू म्हणजे त्याची काकी आहे, तिने त्याला ओवाळून घेतलं. मग त्याला ओवाळायचा वगैरे कार्यक्रम झाला. मग त्यानेसुद्धा देवबापांना नमा वगैरे केलं. त्याचं तर एकच असतं की देवबापा मला एकसाठी भेटू दे. मग त्याची ती प्रार्थना वगैरे करून झाली. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी नमस्कार करून घेतला आणि मग आता फायनली आम्ही लागलो होतो मटण बनवायच्या तयारीला. सो ही मटणाच्या वाटण्याची तयारी चालू होती, जे काळं वाटण मी बनवते. आणि एकीकडे मी चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं, जे की मी ऑलरेडी सुहाना मसालाचा बार्बेक्यू मसाला आणला होता. मग त्याच्यानंतर मॅरिनेट वगैरे झालं होतं. सर्वात आधी पहिले मी मटणची भाजी टाकून घेतली, स्वच्छ धुवून वगैरे घेतलं होतं मटण. आणि चुलीवर आज आम्ही चिकन फ्राय बनवणार होते. पहिले पटापट एक एक पीस करून चुलीवर तव्यावर सोडत गेले आणि एक साईडला मग माझी भाजीसुद्धा रेडी होत होती आणि एक साईडला माझं चिकन फ्रायसुद्धा रेडी होत होतं आणि ऋतू भाताची वगैरे तयारी करत होती. आम्ही ऑलमोस्ट सर्व गोष्टी दोघे मिळून एकत्र करतो, म्हणून आमची जी गोष्ट आम्हाला 1 तास 2 तास लागणार असतो ती गोष्ट आमची अर्ध्या तासात निपटून जाते. आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी माझी मटणची भाजी रेडी झाली होती आणि त्याचबरोबर चिकन फ्रायसुद्धा किती छान झालं होतं. मग सर्वांना जेवण देऊन इथे मस्त मी जेवायला घेतलं होतं. किती छान दिसते बघा माझं जेवण, मस्त मटणची भाजी, चिकन सुक्का फ्राय आणि त्याच्यासोबत रायता. वा. मग सर्वांचं जेवण वगैरे झाल्यानंतर फायनली आता मी झोपायला चाललो होतो. चला, गुड नाईट, बाय बाय.